श्री स्वामी समर्थ. घरातल्याच वस्तूंपासून अगदी छान असं डेकोरेटिव्ह पीस आपण बनवू शकतो, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी एक विनंती करेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला मनापासून तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज मी छान असं कमळ बनवलेलं आहे. माझ्याकडे एक फ्रीजचं कवर होतं, ते खूप जुनं झालं होतं आणि खूप खराबही झालं होतं. मग टाकून देण्यापेक्षा आम्ही म्हटलं त्याचं DIY काहीतरी बनवूया. मग असं 2 साईडनं कट केलं आणि मधल्या याचा उपयोग कशा पद्धतीनं केला ते बघूया. माझ्याकडे लोकर आणि ती ग्लूगन तर आहेच. मग म्हटलं त्याचं एक छान असं दारामध्ये कमळ बनवूया. आता कमळ हे दरवाजामध्ये शुभतेचं प्रतीक आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी कमळाचा उपयोग छान असा केला जातो. कमळ दिसतानाही खूप छान दिसतं आणि दरवाजामध्ये एकदम सुंदर असं रांगोळीसारखं दिसतं. कमळाची रांगोळी तितकीच छान आहे बरं का. जे लोक कमळाची रांगोळी दारामध्ये काढतात असं मानलं जातं की लक्ष्मी मातेचा वास त्या घरामध्ये राहतो. आता म्हटलं रोज कमळ दरवाजामध्ये काढणं थोडंसं जरा गडबडीच्या वेळेला थोडंसं अडचणीचं वाटतं. मग आपण छान अशी कमळाची जर रांगोळी डिझाईन बनवून जर छान असं विणलं तर खूप छान वाटेल. मग माझ्याकडे लोकरही होती. मग काय मुलीला मदतीला घेतलं आणि छान असं अगदी थोड्या वेळातच आम्ही हे बनवून घेतलं. सुट्टीच्या दिवशी अशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी करणं, मुलंही थोडे एंगेज राहतात आणि आपल्यालाही काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळतं आणि आपल्या घरातली गोष्टी फेकून देण्यापेक्षा तिचाही उपयोग छान प्रकारे होतो. माझं फ्रीजचं कवर मला बऱ्याच दिवसापासून टाकून दे घरामध्ये सगळे म्हणत होते. पण मी थोडा विचार केला की याचं आपण काहीतरी छान बनवू शकतो. मग त्याचं शीट म्हणून मी त्याचा उपयोग केला आणि छान असं ग्लुगननी कमळ काढून घेतलं. कमळ काढताना अगदी छान वाटलं, मन उल्हासित झालं आणि केल्याच्या नंतर बघितल्यावरती जो समाधान मिळालं ते अगदी दुर्मिळ होतं बरं का. अगदी आपण जी बनवलेली गोष्ट असते ना ती वेगळाच आनंद देऊन जाते बरं का. त्यामुळे ना कधी आपण स्वतःमध्ये केलेली गोष्ट क्रिएटिव्हिटी खूप छान वाटते आणि एक मनाला समाधान मिळून जातं. मार्केटमध्ये अशा प्रकारच्या वस्तू विकत मिळतात बरं का, पण स्वतः केलेल्या स्वतःने हाताने बनवलेल्या गोष्टीत वेगळाच आनंद असतो आणि वेगळंच समाधान असतं. मी म्हटलं आता गणपती येत आहेत, त्याच्यानंतर गौरी गणपती राहतात, नंतर दिवाळी येते. त्यावेळेला आपण छान असं दरवाजामध्ये खूप सुंदर करून ठेवू शकतो हे आणि वेळ पण वाचतो. जेव्हा आपण घाईमध्ये असतो, दरवाजामध्ये रांगोळी काढायला कंटाळा येतो, तेव्हा दारामध्ये असं छान ठेवलं की खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं आणि दुरून बघितल्याच्या नंतर वाटणार पण नाही की हे विणलेलं आहे बरं का. असं वाटतं की रांगोळीच काढलेली आहे. अशा पद्धतीनं दरवाजामध्ये मी छान असं ठेवून देत असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईकचं बटन प्रेस करा. पुन्हा भेटूया.